तर आज आपण बनवते उन्हाळा वाळवणमध्ये तांदळाची कुरडई। तर ही कुरडई पाहिल्यानंतर ना तुम्हाला चुकून सुद्धा वाटलं नसेल की ही कुरडई तांदळाची आहे। तर बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी 4 पट फुलते आणि दिसायला सुद्धा किती सुरेख दिसते। वाटणार सुद्धा नाही की आपण तांदळाची बनवली। ते इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतले। हे तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। त्यानंतर ह्याचं एक ना एक पाणी काढायचं आणि हे तांदूळ स्वच्छ चोळून धुवायचं आणि परत 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचं आहे। आणि दिवसातून 2-3 वेळा ह्याचं पाणी असं फेस आल्यासारखं होतं ढवळून घ्यायचं। हे पाणी काढायचं, परत दुसऱ्या 2 पाण्यानं धुवायचं आणि परत क्लीन पाणी टाकून परत ह्याला भिजत ठेवायचं आहे। दिवसातून 2-3 वेळा असं करायचं आहे 3 दिवस। तर आता हे चौथ्या दिवशी मी तांदूळ काढलेला आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि याला छान वाटून घ्यायचं। जसं की इडलीचं बॅटर वाटतो तशा प्रकारे जोपर्यंत बबल्स येत नाही तोपर्यंत ह्याला छान असं बारीक फाईन असं वाटून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे सर्व पीठ वाटून घेतले। आता एक गाळणी ठेवायची, गाळणीवरती हे पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ टाकल्यानंतर असे एखाद्या चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पटकन ते गाळलं जातं। एकदम छान असे पीठ वाटून झालेलं आहे। आता याच्यात पाणी टाकून रात्रभर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावरती आलेलं पाणी किंवा थोडासा फेस हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि ही फेस व्यवस्थित काढल्यानंतर हे चीक जे आहे ते मोजून घ्यायचा। तर याचं थिकनेस अशा प्रकारे ठेवायचे। तर जेवढं चीक झालाय त्याच्या निम्म्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे। ग्लासनं म्हणाल तर 1.25 ग्लास म्हणजे आपलं पूर्ण चीक जे आहे ती 2.5 ग्लास झालेला आहे, म्हणून 1.25 ग्लास पाणी आपण इथं वापरलेलं आहे। आता इथं 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। तर सपाट चमचा टाकून घ्यायचा आहे। आता पाण्याला उकळी आली की थोडंसं टाकून चीक असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे चीक जे आहे ती पटकन गरम होतो आणि हटून होतो। ते बघा एकदम घट्टसर असा ही चीक आपला तयार झालेला आहे। तुम्हाला घट्ट वाटत असेल पण आपण याला झाकून ठेवणार आहोत। तर तवा खाली ठेवला आहे, त्याच्यावर पाणी ठेवायचं कपभर आणि त्याच्या वाफेवर हे चीक जे आहे ती आपण 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। मध्ये 4-5 मिनिटांनी ह्याला सतत हलवून घ्यायचं आहे। आता ही चीक तयार झाल्याच्या नंतर शेवग्यामध्ये भरून याच्या कुरडया तयार करून घ्यायच्यात। एकदम कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या कुरडया तयार होतात। ह्या कुरडया तुम्ही विक्रीला सुद्धा घेऊ शकता, जसं की आपण पट्टी पापड वगैरे बनवले तशा प्रकारे। अतिशय परफेक्ट रेसिपी आहे, वाटणार नाही तांदळाची आहे। ज्या मैत्रिणीला जॉब वगैरे आहे त्यांना वेळ नाही तर त्यांनी अशा प्रकारे बनवू शकता। बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि अतिशय झटपट होते। तर बघा अगदी कापसासारखी ही तांदळाची कुरडई झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। तर आपण तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, परत मीडियम गॅस करायचा आणि ही कुरडई आलटून पलटून तळून घ्यायची आहे। अगदी कापसासारखी 4 पट फुलणारी ही कुरडई तयार झाली। आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। अगदी बघा एकदम परफेक्ट